जस्ट आपली आरती झालेली आहे. गाईड इथला तो आपल्या येड्यात काढायचा प्रयत्न करतो, पण त्याला माहिती नाही आम्ही नाशिकचे. पण काल भैरवनाथच्या दर्शनासाठी आलेलो आहे. त्या नावाला 56 गोगे. ही दात एक पण भोग चांगला नाही. 70 रुपयामध्ये आपल्याला फक्त 10 रुपयाची भेटली का? हा 10 रुपयाची आईस्क्रीम भेटली एवढी. मॉर्निंग एव्हरीवन. आज आपला दुसरा दिवस. सगळे आवरताय, सगळ्यांचं आवरून झालं. आपण थोड्या वेळात चहा प्यायला जाणार आहे. चहा पिऊन झाल्यावर आपण महाकालेश्वराचं दर्शन घेऊ. सो आपण गाईस आपण सगळे त्यावर तिकडे भेटूया. निघालोय गाईज आता आपण सगळे. मामा आणि शुभम भाऊ येत आहे आता. ठिकाणी मंदिरात एंट्री झालेली आहे. भाऊने एकदम मोठा टिका लावलं, एकदम खतरनाक दिसतंय दोघं. चांगल्या प्रकारे आर्ट केलेले आहे काय सगळ्या मूर्ती. एकदम प्रॉपर एकदम. जस्ट आपली आरती झालेली आहे. एकदम म्हणजे एवढा भारी फील वाटलं ना आरती बघून. एकदम म्हणजे असं फील कधीच नसलं वाटलं. तुम्ही पण एकदा उज्जैनला या, आरतीचं एकदा तुम्ही फील घ्या. एकदम भारी वाटलं. म्हणजे डायरेक्ट साक्षात डायरेक्ट डोळ्यात पाणी आलं नाही का. एकदम वेगळ्याच लेवलचे घुसीबम्स होते ते. काय दिनेश काय वाटलं तुला? एकदम भारी. अंगावर काटा आला आरती बघून. दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. त्या मंदिराच्या बाहेर आलेले लोक आता आपल्याला गाइड करताय. कहाँ जाने का? काल भैरव. काल भैरव नहीं, हम जाएंगे उधर. घर वगैरह में जाके दर्शन करते हैं. नहीं जाएंगे. समझ लो पहले दर्शन करता है. रिक्शा अपने पास. हाँ नहीं, हमारी गाड़ी ना, हम गाड़ी से जाएंगे. एक भिखारी पड़ा हुआ है. गाड़ी नको घोड़ा नको आम्हाला. भाई ने बोल दिया एक भिखारी पड़ा है उनके पीछे. का भिखारी नाही, गाईड आहे इथला. तो आपल्या येड्यात काढायचा प्रयत्न करतो, पण त्याला माहिती नाही आम्ही नाशिकचे. आम्ही कसं काय येड्यात निघू. आम्ही उलट लोकांना येड्यात काढू. छान दर्शन झालं एकदम. एकदम छान. एकदम मजा आली. मस्त आरती भेटली. एकदम भारी आरती होती. वाटलं नव्हतं आरती भेटल, पण ते नशिबात होतं आमच्या. उज्जैनचं दर्शन झालेलं आहे. आता आपण काल भैरवनाथच्या दर्शनासाठी आलेलो आहे. जस्ट एंट्री झालेली आपली. गर्दी तर खूप दिसतीये. बघू आता पुढे गेल्यावर काय होतं. श्रेयस तर खूप टाकलाय. आता जितक्या शिकंजी पिली श्रेयसनी थोडीशी तरतरी आणली अंगामध्ये. हो आता पुढं किती वेळ अजून त्याची तरतरी टिकली. एकदम क्यूट स्माइल दिली आहे.
पण 56 भोग मध्ये आलेलो आहे. त्या ठिकाणी भरपूर गर्दी आहे. तरी सोया चाप खाल्ला आम्ही, थोडं बरं वाटलं खाऊन. आता पाहू काहीतरी खाऊ अजून. विषय हार्डे भाऊ काय नाशिकचा विषय हार्डे का नाही बहुत हार्डे ना. एरिया नासिक पे है, बढ़िया है, व्यवस्थित जगह है. तुमको पसंद है क्या? हाँ आया हूँ मैं, एक दो बार आया हूँ ट्रेन से. चलते हैं अभी यहाँ का काम देखे. पहले काम धंधा क्या बॉडी किधर है आपने ऑर्डर वेटर कब आएगा. हे काय मागवले कोणता पिझ्झा. खतरनाक पिझ्झा होता एकदम नवीन काहीतरी खायला भेटलेलं आहे काहीतरी. काय वरुण भाई आवडला का तुला पिझ्झा. आवडला ना. आता इंडियन सिटी फिरणार. गेले तुम्हाला एक पण भोग नाही आवडलं. कळलं नाही तुम्हाला. 56 भोग केलं पण एक पण भोग नाही आवडलं. तरी काहीच घेऊ नका. 56 भोग थोडं नाही का ते हे वाला फक्त नावाला 56 भोग आहे. इथं आता एक पण भोग चांगला नाही. सगळे असे भोगसच आहे आणि बस पैसे घेऊन आपल्याला लुटते इथं एवढंच आहे. त्यापेक्षा आपलं नाशिक सगळ्यात भारी. आपण फक्त नाशिकचेच नाशिक. नाशिक इज द बेस्ट. 70 रुपयाची आईस्क्रीम घेतली होती. कोणती होती गुलाबी फ्लेवरची 70 रुपयाची आणि एवढीच. अरे मला बोललो तुम्हाला बोललो पॅकिंग आईस्क्रीम खाईत आलो 56 भोगला. 70 रुपये म्हणजे आपल्याला फक्त 10 रुपयाची भेटली का. हा 10 रुपयाची आईस्क्रीम भेटली एवढीच. 70 रुपये म्हणजे आपल्याला फक्त 10 रुपयाची भेटली का. हा 10 रुपयाची आईस्क्रीम भेटली एवढीच. काहीच तुम्ही जर 56 भोगला आले तर पॅकिंग वाली आईस्क्रीम खा अमूलची. बाकी दुसरं तुम्हाला इथं काही चांगलं दुसरं काही आवडणार पण नाही. आणि इथं पिझ्झाच्या नावाखाली एका कटोऱ्यात आम्हाला पिझ्झा दिला होता. आता कोणता पिझ्झा होता कढाई पिझ्झा असं वाटतं फक्त भाजी खाऊ राहील. पनीरची भाजी खाऊ राहिलं. माझ्या नाही अजिबात खाऊ नका. येऊ पण नका. मी ते सांगेल तुम्हाला येऊ पण नका. आणि जर तुम्हाला काही आवडत असेल तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जे आवडेल तुम्ही बघून घ्या. बघा इथं एवढी दुकान आहे. तुम्हाला यातला जर एखादा फेवरेट आयटम आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. श्रीनमू वडापाव वडापाव पण इथं आहे. आपला आयटम आहे इथे. बाकी काही नाही. बाकी दुसरे बरेच पावडे बिवडे भरपूर काय काय. पाववडे दुधाच्या किटल्या बाकी तुम्हाला आवडेल असंच आहे नाही का. काय क्युटी. त्या साईडला जे आहे ना ते 56 स्ट्रीट म्हणजे 56 दुकान आहे. प्रत्येकाला लाईन नंबर आहे. हे बघू शकता तुम्ही इथं 22, 23, 24, 25 नंबरचे दुकान आहे. बाकी या साईडला त्या साईडला पूर्ण 56 दुकान आहे ते. आणि हे जे आहे ना आपल्याकडचं आहे येवले अमृततुल्य. महाराष्ट्राची वाईब आहे थोडी. पिऊ शकता तुम्ही. कुल्लड चहा भेटतो तिथे. बाकी असंच आहे तुम्ही बघू शकता. फक्त फिरायचं. रोलवाली आईस्क्रीम आहे. भाई ये क्या है. कितने की है? कैसी बनती है. अलग अलग फ्लेवर्स में आती है क्या. एक बनाओ तो मिक्स फ्रूट. नहीं अच्छी वाली कौन सी वाली बनाओ. मिक्स फ्रूट अच्छी की कौन सी अच्छी बनाओ. हमको टेस्ट कर रहे हैं फिर 10 एक लेंगे. यायची का. घेऊन टाकू. पहिले कशी लागते ती पहिले पाहू. ते चोस काय तोंडात पोचायचा सॉस आहे का. नहीं वो थोड़ा तिखा. कसा एक्सपिरियंस. एकदम छान. कैसे बनती है ये आइसक्रीम. कुठे बनली. वो स्पून लगाया वो निकल गया उधर वो लेंडी लेंडी.
भारी. म्हणजे एवढ्या 56 भोग मध्ये एवढा एकच भोग आवडतो. खरंच खूप भारी आहे. तुम्ही येऊ शकता इथे. नॅचरलच्या खाली पहिलेच दुकान आहे. हमें पूरे इसमें यही पसंद है. बहुत खाया हमने. सगळं खावर का कुल्हड पिझ्झा खाऊ नका नाही का. पाणीपुरी खाऊ फक्त एवढं काय घेतो कमी. अरे तिच्या हातातले कांडे घेतो का तिच्या हातात गाईज आपण आता जेवण्यासाठी आलेलो आहे. कालभैरवच्या दर्शनानंतर आपण रूम बुक केला इंदोरमध्ये आणि तिथं डायरेक्ट सगळ्यांनी रेस्ट केला. सगळे दमले होते खूप. झोप झाली एक. आता 12 वाजले. जेवण करण्यासाठी आलो आहे. सगळेजण पुढे गेले. युवराज भाऊ आणि मी दोघं जण पाठीमागं थांबलो होतो. चाललो आहे मध्ये. बरं झालं आज 12 वाजले पण रेस्टॉरंट चालू आहे. बघू शकताय तुम्ही सगळेजण जेवायला बसले. आत्ताची स्टार्टर आलंय. भूक तर खूप लागली सगळ्यांना. आणि श्रेयस फुल जाम झालेला आहे. श्रेयसला प्रवास सहन नाही होत. अशा प्रकारे आता सगळेजण बसले जेवायला. ऑर्डर दिली. ऑर्डर यायला आहे 10-15 मिनटं. भेटू आपण थोड्याच वेळात. सिद्धू भाऊने आपल्याला हॉटेल सजेस्ट केलंय. आता बघू इथली टेस्ट कशी आहे. सिद्धू भाऊ यांना एकदम जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बघा ना कॅमेऱ्यात बघा तुम्ही. मौल्यवान लक्ष द्या ना कॅमेरा जरासं. हॉटेलला आणलंय तुम्ही. आता बघू कशी टेस्ट आहे. हॉटेलचं नाव आहे दत्त गुरु कृपा. सगळ्यांनी या. असा रिव्ह्यू समजेलच. अजून जेवण नाही आलंय. जेवण झाल्यावर तुम्हाला रिव्ह्यू समजेलच. मी सांगणार रिव्ह्यू कसा होता. जेवण झालं सांगतो ना कसं वाटलं मला जेवण. आवडलं की नाही आवडलं सगळं. सगळ्यांचे जेवण झाले. आता रूमवर आलोय. जेवण एक नंबर होतं. सिद्धू भाऊने नेलं होतं आणि जेवणाची टेस्ट एकदम क्लास होती आणि क्वालिटी क्वांटिटीमध्ये काहीच बोलण्यासारखं नव्हतं. एकदम छान होतं. एकदम छान. बाकी तुम्ही 56 भोगला जाऊ नका. हे तुम्हाला आम्ही स्वतःहून सजेस्ट करू. बाकी हे हॉटेल होतं भारी होतं. दत्त गुरुकृपा हॉटेलचं नाव आहे. इंदोरला आल्यानंतर नक्कीच व्हिजिट करा. थँक्यू.